पसंत आहे मुलगी, पसंत आहे मुलगी. उर्मिला फोन करू की नको? तिच्या बोलण्यावरून तिला फार काही इंटरेस्ट आहे असं नाही वाटलं मला. ती रागावली असेल, पण तरी नकोच. जीजी, काय रे, जागाच आहेस? हा, असं झोप येत नाहीये. तू का उठलीस? मलाही झोप येत नाहीये. का? माहित नाही. तुला एक विचारू? नको. अरे, मलाच खूप प्रश्न पडले तरी तुला कुठली उत्तर देऊ? तुला काही प्रॉब्लेम आहे का? सगळ्यांनाच असतात. मला काहीतरी ऑड वाटतंय. कशाबद्दल? तुझ्याच बद्दल. काय ऑड वाटतंय? तेच तर कळत नाहीये ना. मला वाटतं तुला कसला तरी त्रास होतो. हो, ती नीता पळून गेली, तुझं लग्न मोडलं, त्यामुळे आता माई आणि दादांना त्रास होणार. या सगळ्याचा त्रास मला होतोच आहे. तेवढंच आहे का? अजून काय असणार आहे? नाही, तुझं तिकडे सगळं सगळं व्यवस्थित आहे. दादांनी एवढं पाहून दिलेलं स्थळ, त्यात काय प्रॉब्लेम असणार? उलट मला तर वाटतंय तुझंच काहीतरी बिनसलंय. नाही, तू म्हणतेस तेच. माई दादांना होणारा त्रास वगैरे. चल झोपायला, बरीच रात्र झाली. थँक्यू. हो हो, असू दे. तुझं झालं की सांग मला. झालं ते माझं. अरे हा, बंदच करत होतो मी. तेवढ्यात तू कॉफी आणून दिलीस, पण बरं झालं, मला हवीच होती. बाबा, एक विचारू का रे? हो, विचार की. काही प्रॉब्लेम चाललाय का? कसला? नाही म्हणजे तू जेवताना पण उठून गेलास आणि नंतर जेवलासच नाहीस. फोनवर पण तुझं काहीतरी चालू होतं आणि काय झालंय? काय नाही ग, तो जुना वाद आहे, पुरोगामी आणि प्रतिगामी लोकांचा. पण नक्की झालंय काय? काही नाही ग, मी एक आर्टिकल लिहिलेलं होतं की कर्मकांडांची आपल्याला कशी गरज नाही यावर. आता करणी, काळी जादू वगैरे या सगळ्या जुन्या गोष्टी झाल्या, पण आपण दैनंदिन आयुष्यात सुद्धा किती कर्मकांड करत असतो. म्हणजे परमेश्वरावरची श्रद्धा किंवा त्याचा आधार वाटणं वगैरे याला काही माझी ना नाही, किंवा कोणाच्या वैयक्तिक श्रद्धेबद्दल काहीच नाही. पण त्याची कर्मकांड करणं, त्या कर्मकांडातून बिझनेस निर्माण करणं, लोकांची फसवणूक करून लोकांना लुबाडणाऱ्यांविरुद्ध काही आवाज उठवायला नको का? परवा एका लहान मुलाला पळवून त्याचा बळी दिला गुप्त धनासाठी. आता आणखी किती दिवस चालणार हे? म्हणजे एकीकडे शास्त्रज्ञ शोध घेत आहेत की माणसांना राहायला कुठला अल्टरनेटिव्ह प्लॅनेट आहे का, आणि दुसरीकडे त्याचं गुप्त धन आणि अशा गोष्टींकरता चिमुकल्यांचे जीव घेतले जात आहेत. म्हणजे हे कधीतरी बदलायला नको का? कोणी बोलायला नको का या विषयावर? तुला धमकी दिली आहे का कोणी? चालायचंच ते. नाही, पण कशामुळे? काय नाही ग, मी वैदिक पद्धतीच्या लग्नावरती एक लेख लिहिलेला होता म्हणून. मग तो नाही आवडला प्रतिगामी लोकांना. त्यांनी हेट मेल्स पाठवली. माझे लेख छापणं बंद करा असं एडिटरला सांगितलं.
अर्थात त्यांना असं नेहमीच कशा ना कशाची तरी बाबा काही सिरियस आहे का रे? काही नाही ग, काही सिरियस नाही, हे चालायचंच. लोकांना ना नवीन विचार स्वीकारायला वेळ लागतो आणि परखड बोललेलं लोकांना आवडत नाही. बाबा मला तुझा खूप अभिमान वाटतो. थँक्स बाळा, इट मीन्स अ लॉट टू मी. मला तुझे विचार पटतात. मला या जगाकडे बघायचा दृष्टिकोन तू दिलास रे, आणि मी ते माझ्यात कायम जिवंत ठेवणार. मला ना तुझ्यासारखं असं झटून काम करायला खूप आवडेल. बर, मास्टर्स करायचं काय ठरलं? नाही बघ, तुझा वेळ घे, पण सा काय नाही, तुलाच बरं वाटेल ग. आणि शिक्षण थांबवू नकोस हा, कधीच. हरिओम. अरे मनोहरराव, कसे आहात तुम्ही? बर 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 बर. आणि तुमच्या कन्या नंदिनी कशा आहेत? बर बर बर. मला वाटतं तुम्ही नंदिनी 6वी 7वीत असताना आला होता तिथे, त्यानंतर भेटच नाही आपली. आता मोठ्या झाल्या असतील ना बऱ्याच? वा वा, छान छान, उत्तम. बर. अरे अरे अरे, हो हो, का मग संकोच कसला करताय? हो, आणि मठात कशाला? इथे घरी राहतील की त्या? हा, घरी माई आहेत, थोरल्या सुनबाई आहेत, आदिती असते अजून मधून. हो हो, अगदी काहीही संकोच करू नका. आणि नंदिनी मला माझ्या आदिती सारखीच आहे. हो हो. बरं, कधी येत आहेत त्या? उद्याच का? बर बर बर. हो, आहेत ना, इथेच आहेत. सांगतो सांगतो, नमस्कार सांगतो तुमचा. होय. हो हो, तुम्ही अगदी सावकाश जा, निर्धास्त मनाने जा, आणि नंदिनीची काहीही काळजी करू नका. ठेव. हरिओम हरिओम. तुम्हाला ते मनोहरराव आठवतात का? हो, न आठवायला काय झालं? तुमचे स्नेही. होय. आणि त्यांची मुलगी नंदिनी फार लाघवी पोर. हो, आई विना वाढलेली पोर. सारखी माई माई म्हणून मागे मागे असायची. पण पुढे त्यांची बदली झाली आणि मग त्यांचं इकडे येणं झालंच नाही परत. वाळुंज नावाच्या एका छोट्याशा गावात असतात ते. त्यांना काहीतरी महत्वाच्या कामासाठी जयपूरला जावं लागतंय. नाही, त्यांची ती विधवा बहीण असते तिथे, पण नेमकं त्यांचे दीर वारल्यामुळे त्यांनाही जावं लागतंय. मनोहररावांचा जीव धजावत नाही नंदिनीला घरी एकटी ठेवायला, म्हणून विचारत होते ते इथे मठात राहू दे का म्हणून. अगो बाई, मठात कशाला? घरीच राहू दे ना तिला. इतक्या माणसांचा राबता असतो आपल्या घरात, त्यात नंदिनी काय जड आहे? बरं, उद्या सकाळीच येत आहेत त्या? येऊ दे आणि खुशाल राहू दे. तिला म्हणावं आपलं घर समजून राहा. खरंय. आणि त्यानं म्हणावं की तुमचं सगळं काम संपवून मग सावकाश घेऊन जा तिला. आपल्या घराच्या अंगणात खेळलेली पोर आहे. हो, तुम्हाला आठवते? 4 वर्षाची होती, सारखी आपल्या पुनर्वसूच्या मागे मागे असायची आणि हा चिडायचा. भातुकलीत नवरा बायको झाले होते दोघं. हिनं हट्टच धरला, मला पुनर्वसूची लग्नच करायचंय म्हणून. आणि पुनर्वसूनी पसरलं फोकाड. मला लग्न नाही करायचं म्हणून. काय बाई मजा एक. बाल वयातला वेडेपणा, दुसरं काय. हसून हसून बेजार झालो होतो आपण सगळे. पण पत्नीच्या आकस्मिक निधनानं मनोहररावांचं चित्तच नव्हतं संसारात. पोरीकडे लक्ष नाही, घराकडे लक्ष नाही. मी आपली सरळ उचलून तिला आपल्या घरी घेऊन यायचे.
मग त्यांची विधवा बहीण त्यांच्याकडे राहायला आली. तेव्हा मी नंदिनीला घरी जाऊ द्यायला लागले. काळ कसा झरकन बदलतो नाही, त्याला कळत सुद्धा नाही आणि सगळं बदललेलं असतं. हो ना. बरं, मी नंदिनीसाठी खोली आवरून ठेवते हो, आणि आदितीलाही सांगते ती येते ते. आदितीचं काय, सगळं ठीक आहे ना? हो. का असं का विचारताय? नाही, बऱ्याच दिवसात जावई बापूंचा फोन नाही आणि मुक्कामही वाढलाय त्यांचा. नाही हो, तसं काही नाहीये. मीच तिला म्हटलं राहा जरा माहेरी. नाही, आईची माया वगैरे ठीक आहे, पण सून म्हणून, पत्नी म्हणून त्या कुठल्याही कर्तव्यात कमी पडता कामा नयेत. नाही, तसं काही होणार नाही. चला, मी तयारी करते नव्या पाहुणीच्या स्वागताची. हो. काय रे, तारे बघणं सुरू आहे का? पत्रिकेचा अभ्यास करायचा आहे की काय? मला त्यात इंटरेस्ट कुठे? वासू, हळू बोल, हळू बोल. तुला कंटाळा नाही येत का रे भाऊ? कसला रे? असं घाबरत जगण्याचा. घाबरत नाही रे मी, इतरांना काय वाटेल याचा विचार करतो. तुला काय वाटतं याचा विचार केलायस कधी? त्याने काही बदलणार आहे का? म्हणून विचारच करायचा नाही का? विचार केला नाही की त्रास कमी होतो. नामस्मरणात लक्ष घालायचं बस. आता तू मठाधिपती झाल्यावर मला नाही व्हायचं मठाधिपती. मला MPhil करायचंय, PhD करायची. मी खोटं बोललो दादांची. कशाबद्दल? नीताला मी खरंच पळून जाण्याचा सल्ला दिला होता. म्हणजे मी फूस नव्हती लावली, पण तिचं प्रेम आहे त्या मुलावर, तर त्याच्याबरोबरच लग्न करायला हवं ना. अरे पण मग सांगायचंच ना दादांना तसं. प्रकरण चिघळलं असतं. पण तू निर्दोष राहिला असतास. निर्दोष वागण्यापेक्षा चांगलं वागणं महत्वाचं वाटतं मला. मग खरं का सांगितलं नाहीस दादांना? मी दादांना घाबरलो. अरे पण तू काय मान्य आहे मला. मी लपवलं असलं तरी मी केलंय ते बरोबर आहे हे माहिती आहे मला. हे बघ, माझ्या समोर बोललास ते बोललास, घरात इतर कोणापुढे बोलू नकोस, कळलं? तेच ना, आपल्याला लपवावं लागतं सगळं, कारण दादांचं सगळं ठरलेलं असतं. ते तत्वानं वागतात, धर्मानं वागतात. भीती वाटते त्यांची, आणि भीती वाटते त्यामुळे खोटं बोलतो आपण. मला नाही भीती वाटत दादांची. कारण तुझ्यासाठी दादा म्हणतील तीच पूर्व दिशा असते. का तुझ्यासाठी नाहीये? अरे तुम्ही दोघं जण इथे आहात होय? मी तुम्हाला भलतीकडेच शोधत बसले. का, काय झालं? माईंनी बोलवलंय. का? मलाही नीटचं काही माहित नाहीये. अदिती वंसांनी सांगितलंय. चला मठाधिपती. तुम्ही वा पुढे, मी आलोच. रात्रीचं थांबू नकोस फार वेळ. जनावर फिरतं तिकडे. मोठी झाली असेल नाही नंदिनी आता? हो ना रे. तुमच्याकडून बऱ्याचदा ऐकलंय तिच्याबद्दल, पण याआधी कधी आली नाहीये ना ती आपल्याकडे. अगं मी सुद्धा तिला किती 10-1 वर्षांनी बघणार आहे. फार गोड मुलगी आहे नाही? घ्या, आलेच. या या या
नमस्कार. या. अगं असू दे. आयुष्यमान. या मनोहरराव बसा. अगं परकरात बघितली होती तुला. केवढी मोठी झालीस ग नंदिनी. ठीक असू दे. अगं कुमुद चहा ठेव. हो हो. बरं भाऊजी आता जेवणच जायचं. हो नाही माहिती, मला पुण्याला जाऊन ट्रेन पकडायची. मला निघायला हवं. नाही पण थोडं तरी खाऊन जा. नाही, खाणं पिणं झालंय माझं. हो मग चहा तरी. नाही, खरंच नको. आता मी निघतो. माझी अमानत तेवढी तुमच्याकडे ठेवली. माईसाहेब तिची काळजी घ्या. तुम्ही काही काळजी करू नका. आणि ती काय नवीन आहे का? राहिली आहे की या घरात? आणि तिचं काय चुकलं मागलं ना तर वडीलकीच्या नादाने रागवायचं. तुम्ही नका हो काळजी करू. राहील ती इथे. निश्चिंत मनानं जा. ताई आली की मी तिला घेऊन जाईल. हो आता तुम्ही तिला इथे घ्यायला आल्याशिवाय मी पाठवणार नाही. हो येतो जा. तुम्ही अगदीच काही न घेता निघताय. तुमचा आशीर्वाद घेतलाय ना. तर आहेच. नीट जा. येतो. या. चल बाळा आपलं घर समजून राहा. हो चल. ये. हो मी नक्की कळवते तुला. हा ओके ठेवते सुनंदा. हो अगं सीमा, अगं माझी ती मैत्रीण सुनंदा आठवते का तुला? हो हो. त्यांच्या नातवाला घेऊन यायचं ना ते आपल्याकडे. अगदी बरोबर तीच. तर ना तिचा नातू आहे ना तो CA झालाय. हो आणि अगं लंडनलाच असतो. एकदम गोड मुलगा आहे. म्हणजे व्यसन नाही त्याला, सुपारीच्या खांडाचं सुद्धा. हो का? त्यांनी कुठेतरी आपल्या उर्मिला पाहिलं आणि तिची चौकशी करत होता. तर सुनंदाच्या असं मनामध्ये आलं की काय हरकत आहे ना, म्हणजे मुलगा चांगला असेल तर विचारून बघू. आणि हे बघ, त्या मठामध्ये पडण्यापेक्षा ना ती सुनंदाच्या घरी पडलेली बरी. अगं माणसं चांगली आहे. मुलीला शिकू द्यावं, हवं ते काम करू द्यावं, अशा विचारांची आहेत ती. आपल्या उर्मीचं चांगलं होईल. आई मला वाटतं की आता उर्मी लग्न करण्याच्या मनस्थितीत नाहीये. अगं पण आपल्याला कुठे घाई आहे? तिला विचार करू दे, ठरवू दे, मग बघू ना आपण. पण हे बघ सीमा, एवढं सोन्यासारखं स्थळ अगदी आपणहून आपल्या दारात आलेलं असताना आपण त्याच्याकडे पाठ फिरवायची. पुढे आयुष्यभर अगं पश्चाताप होईल आपल्याला. आई पण विद्याला चालणार आहे का हे सगळं? अगं पण तिने हो म्हटलं तर हा काय करणार आहे? मुलीने स्वावलंबी व्हावं आणि नंतर लग्न करावं असं वाटतं त्याला. अगं पण लग्नानंतर मुलगी स्वावलंबी झाली तर त्याचं काय जातं? आई उगाच वादाला तोंड कशाला? आत्ताच नाही, सगळं काही वादाला तोंड फुटत नाही. आणि मुलीचं जर कल्याण होणार असेल तर फुटू दे. आणि वादाला तोंड फुटेल म्हणून मी नाही घाबरत तुझ्या नवऱ्याला. आई माझा नवरा आधी तुमचा मुलगा आहे. हो ते आहेच ग. पण कसं काय वाटतो माझा विचार तुला? खरं सांगू का, माझं काहीच नाही. तुम्ही सगळेजण ठरवाल ते. आणि मुख्य म्हणजे उर्मिला ते पटायला हवं. हे बघ सीमा, त्या मठवाल्यापासून तिला सोडवलं पाहिजे. अगं एवढी शिकली सवरलेली आपली मुलगी त्या मठामध्ये जाऊन काम करायला लागणार, मला नाही पटत ते. दादा हे घ्या. अरे मी विसरलोच होतो. पण मी आहे ना लक्षात ठेवायला. ए मुली तू आता जेवून घे. हो सकाळपासून नाचते. आता जिजीला वाढते त्या नकोच म्हणतायत पण ऐकतील माझं. मग मी घेते.
मी आवरावरी करून घेते हो सगळी. तुम्ही बसा माई, मी करते आवरावरी. सकाळपासून किती करतेस तू? तुम्ही पण किती करताय? अगं मला करायलाच पाहिजे, माझं घर आहे. मग मी इथे आहे तोवर हे घर माझं पण आहे. मी करते, एरवी करतास ना तुम्ही. आणि आता मी आहे तर तुम्ही आराम करा, नाहीतरी मला काय काम आहे? अगं अभ्यास कर. अभ्यास करून मला कुठे नोकरी करायची? म्हणजे नोकरी नाही करायची तुला? मला घरीच जायला आवडतं. सगळ्यांचं सगळं करायला, जेवण बनवायला, घर सजवायला आणि सगळ्यांची काळजी घ्यायला. मी शिकले कारण बाबा म्हणाले ग्रॅज्युएट हो, पण मला घराचीच आवड आहे जास्त. अशा मुली हल्ली किती दुर्मिळ आहेत. मी आलेच. हा माई, आपल्याकडे दुपारचा चहा किती वाजता करतात हो? 3-4 वाजता. तुम्ही आज दाखवाल मला? म्हणजे आपल्याकडे किती प्रमाण लागतं हे दाखवाल? उद्यापासून मी करत जाईल. हा, काय गोड मुलगी आहे हो. हो, आणि मुख्य म्हणजे कष्टाळू आहे. पर सोवळं ओळं सगळं माहितीये. हो, आणि कामाचा उरक भारी. सगळ्यांचं सगळं अगदी प्रेमानं करते. पहिल्याच दिवशी आपलंसं करून घेतलंय सगळ्यांना. घरचा नैवेद्य तिनेच वाढला. म्हणजे सगळं माहितीये, कुठे कसं काय वाढायचं ते. आणि केळीचं पान घेऊन आली, म्हणाली नैवेद्य केळीच्या पानावर छान वाटतो. संस्कार, विचार, वर्तन सगळं उत्तम, वर हसतमुख. अशी मुलगी घरात जन्माला येणं म्हणजे भाग्यच म्हणायचं. अशी सून मिळणं म्हणजे सुद्धा भाग्यच की हो. ज्या घरात जाईल त्या घराचं सोनं करेल. देव करतो ते भल्यासाठी करतो असं म्हणतात, ते खरं म्हणायचं.